नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तर बघा, दिवसाला सुरुवात झालेली आहे माझ्या. तर सकाळपासूनच शूट करते मी. बघा ऊन किती आले बाहेर. सकाळचे 7 वाजलेत तरीसुद्धा वाटतंय आता 11-12 वाजलेत काही की, कारण की दिवस निघाला की ऊन एवढं निघायला लागले लवकरच. तर मी बनवत आहे पोहे. तर पोह्यासाठी मी इथं कढीपत्ता तोडून घेते. आमच्या बाहेर अंगणातच कढीपत्ता, आणखी कोथिंबीर आईंनी लावलेलं आहे. म्हणजे लिंबू जे ते काही छोटं मोठं घरामध्ये लागते ते घरातल्या घरात लावलेलं आहे. इथं वांगे लावलेले आहेत. वांगे 2 ते 3 प्रकारचे वांगे आहेत. नंतर मी तुम्हाला एक छानसा ब्लॉग काढून नंतर दाखवेन. आणि इथं पुदिना सगळंच लावलेलं आहे घरच्या घरी. आणि लिंबाचं झाड असल्यामुळं जरा जास्त पानं पडलेत. आणि इथं मी घेते मिरच्या, हिरव्या मिरच्या जास्त लागलेल्या नाही त्या, पोळ्या एक 4-5 निघतील असं पोह्यासाठी म्हणून मी काढते. तर आता पोह्याची तयारी करायची आहे. आज रविवार आहे. तसं तर मी रोज सकाळी स्वयंपाकच करते, पण आज रविवार थोडंसं चेंज म्हणून नाश्त्याला करते मी. चला तर मग पोहे करणार आहे मी. किचनमध्ये जाऊया. पोहे घेतले मी, सुरुवातीला निवडून घेतले. आता पाणी टाकून 2 ते 3 वेळेस स्वच्छ धुवून घेणार आहे. एक वेळेस धुतलं की पाणी थोडंसं लालसरच निघते सुरुवातीला, म्हणून मी 2 वेळेस तर पोहे धुवून घेते. एक 5 मिनिट ठेवते भिजायला पोहे. तोपर्यंत इथं पोह्याची तयारी करून घेते. पोहे भिजले चांगले, मी धुवून घेतले पाण्यातून आणि तयारी पण केली मी पोह्याची. आणि कढीपत्ता हा परत दाखवते मी आमच्या घरचा. मिरची आणि उभा कांदा चिरून घेतला आहे. आणि शेंगदाणे घेतले थोडेसे वाटीमध्ये. आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतली. आणि इकडे कढईत तेल पण तापले बघा. लगेच सुरुवातीला मी शेंगदाणे तेलात फ्राय करून घेते, कारण की शेंगदाणे नंतर टाकल्यावर कसं थोडेसे कच्चे लागतात. त्याच्यामुळं मग मोठे शेंगदाणे मध्येपर्यंत चांगलं भाजावं म्हणून मी आधी सुरुवातीला फोडणी न करता तेलात आधी शेंगदाणे फ्राय करून घेतले. नंतर मग आता फोडणी टाकणार आहे पोह्याला. सुरुवातीला फोडणीत जिरे आणि मोहरी थोडंसं दोन्ही टाकून घेणार आहे. तेल पण तापले, इकडे तापलेलंच आहे ऑलरेडी. आता मोहरी टाकते थोडीशी मी आणि थोडीशी जिरे तडतडले मग लगेच त्याच्यामध्ये मी उभा चिरलेला कांदा टाकून घेते. कांदा आणि हिरवी मिरची दोन्ही एकदाच टाकले मी. याला आता मिक्स करून कांद्याचा कलर थोडासा लालसर होईपर्यंत वाट बघायची. बघा लगेच लालसर झाला कांदा. कढीपत्ताही टाकून घेतलाय मी. कढीपत्ता आधी टाकला नाही, फोडणीत करपतोय सुरुवातीला टाकल्यामुळं. कांद्याला थोडासा वेळ लागतो ना लालसर व्हायला, म्हणून मी नंतरच कढीपत्ता टाकते. आणि कढीपत्ताही चांगला तेलामध्ये फ्राय झाला आणि कांद्याचाही कलर लाल झाला. मग थोडीशी हळद टाकून घेतली मी. आणि पोह्यामध्ये पण थोडंसं मीठ टाकले मी. त्याच्यामध्येच मिक्स करून घेतले पोह्यामध्ये. पोहे टाकून घेतले मी तेलामध्ये. आणि थोडंसं मीठ आधी टाकलं होतं आणि थोडंसं टाकणार आहे चवीनुसार. बस आता फोडणीमध्ये पोहे मिक्स करून घेणार आहे. पोहे छान मऊ भिजवले होते मी. आता सगळ्याला जास्त असं कोरडे सगळ्यालाच लेकरांना आवडत नाही तसे कोरडे जास्त भिजवले मी. थोडं मऊ केले पोहे आपले रेडी आहेत. आता पोहे मी वाढून देते बाहेर सगळ्यांना. पहिलं प्लेट करते मी तर. अरे पण हे पोह्याचं प्लेट आहे का जंगी? नाही, छोटस म्हणजे मोठा आहे पण गरम आहेत ना खूप, त्याच्यामुळं त्याच्यात वाढते. आणि दही पण द्यायचं आहे ना. दही आपली स्पेशल दही. आणि हो, ही दही स्पेशल घरची दही आहे. इथं आमच्या मावशी येतात बाहेर गावाकडली. स्पेशल दही मस्त असते, टेस्टी दही, जास्त आंबट नसते. आणि रोजच्या रोज बनवलेलं दही आहे, फ्रेश दही आम्ही रोज घेतो. तर पोह्यासोबत आज आम्ही दही खाणार. पोह्याचा नाश्ता झालाय. लगेच इकडे चहा पण उकळतोय मस्तपैकी. पोह्याच्या नंतर चहा हा पाहिजेच, तरच नाश्ता कंप्लीट होतोय. बघा इथं चहा मस्त उकळतोय. आता लगेच मी चहा कपात ओतून लगेच सगळ्यांना देणार आहे. दुपारची कामं झालेली आहेत. कामावरून मी आत्ताच बसले फ्रेश होऊन.
सकाळी नाश्त्याला पोहे बनवले होते मी. आज श्रेयाला सुट्टी पण आहे शाळेला, तर आज काही स्वयंपाक सकाळी बनवला नाही ना, पोहेच बनवलं होतं. तसं तर मी रोज सकाळी स्वयंपाक करून घेते सकाळी, म्हणजे आईबाबांनाही सकाळी जेवायलाच लागतं आणि श्रेयाला डब्बा बनवावा लागतो. मग आता आज दुपारचा स्वयंपाक बनवायचा आहे. आता काय बनवायचं, किती वेळ झालं विचारते, कामात एवढं बिझी आहे तर सांगायला सुद्धा तयार नाही. सांगा काय बनवायचं. हा, खूप भाजी काय बनवायचंय, सगळ्यात मोठा प्रश्न आहे भाजी काय बनवायचं. भाकरी तर बनवायचं आहे, भाजी काय बनवायची. पाणी आलं होतं आमच्याकडे नळाला, मोटरचा आवाज येते ना बाहेर, तर सकाळी सकाळीच पाणी आल्यामुळं कामं सगळे आवरून घेतले. आता बनवायचं स्वयंपाक. भाजीपाला आणायला चालले ते, काहीच नाही भाजीपाला, संपलाय सगळं घरामध्ये, एवढं फक्त टमाटे सोडलं तर. आता बघाव काय आणतात, काय नाही भाजीपाला. काय बिया सापडलं ते. हा, मेथीची भाजी आहे ना, आलू काय, हा, आणि लवकर या. भाजी घेऊन आले टाकताच ते, मेथीची भाजी फ्रेश भेटली, टोमॅटो आणि कांद्याची पात. आता मी बनवणार मेथीची भाजी. मेथीची भाजी मी निवडून घेणार आहे. भाजीपाला घेऊन आलेले आहेत आत्ताच. तर आता येते वेळी मिरची भजी पण आणले त्याने, मला आवडतं. मला आवडतं म्हणून सांगलं. हा, श्रेयाच्या आधी कोणाला आवडत होती, श्रेया येण्याच्या अगोदर. हा, तुम्हाला. आणि मला काय आवडते माहिती का तुम्हाला, भोपळा का. बायकोला काय आवडते हे सुद्धा माहित नाही, जाऊ दे का. तर आत्ताच खाल्लं मिरची भजी, खूप छान भेटतात इथं आमच्याकडे. मधली मिरची अशी तिखट राहत नाही जास्त झणझणीत, म्हणजे त्या मिरच्या सोबत सॉरी हा, भज्यासोबत मिरची खाऊ शकतोय आपण, तिखट लागत नाही. आत्ताच खाल्ले. बघा इथं हे पाणी मारतायत दोघं, बाप आणि लेक. गरम होतंय, ऊन जास्तच, आत्ता थोडंसं ऊन गेले. तर आता हे पाणी मारल्यावर काय होणार, सगळं खाली गरम होते घेऊ. हा, गरम होते बघा, ऊन गेलं नाही अजून. श्रेयाचं चाललंय पाणी मारणं. पाय पोळते तिकडे, खूप गरम आहे ग श्रेया, चप्पल घाल. बापरे, पाण्याची एवढी आवड आहे पोरीला, दिवसभर पाण्यात द्यायला खेळायला. नळाला पाणी आल्या दिवशी तर सांगूच नका. कशाला सांगू त्यांना सांगायला लागले मी. बघा आमच्या पोरीची कामं पाण्यातली, हे का बघा, बकेट भरून ठेवले दोन इथं. पाणी घ्यायचं, मारायचं. आता डबल पाणी मारावं लागतं हो काय. एकदा आता मारल्यावर ते सगळं गरम वाफ खाली येणार आहे. हां, त्या दिवशी तसं झालं की रात्री मारलं, पण नंतर ते दार ते बंद केल्यावर किती कोंदट झालं होतं वातावरण, हा ना. डबल मारलं तरच हे होते, भयंकर ऊन आहे. बाळा बघून मार. आमचं हे बोरचंच पाणी आहे, खाली इथून लावलंय बघा, बोर चालू केलंय आणि बोरचं पाणी आहे. वर्षानंतर मी आता व्हिडिओ शूट करते. चहा बनवला आत्ताच मी आणि चहा घेतोय आम्ही आता. थोडासा उपमा बनवला, मला भूक लागली होती त्यामुळे थोडंसं नाश्त्यासाठी उपमा करून दिलाय. चहा घेतोय.
एवढं ऊन आहे तरी गरमी होते तरी चहा घेतो आम्ही. म्हणजे चहा नाही घेतलं तर असं आळस आल्यासारखं वाटते. म्हणून थोडा थोडा अर्धा अर्धा कप चहा पण बनवला तर चहा घेते. श्रेयाची मस्ती चालूच आहे. बाहेर जाऊन तिने आत्ता मोटर लावली होती. श्रेया किती भिजलेस ते, बापरे. तर या व्हिडिओला मी इथंच थांबवते आणि भेटते एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.